आमचा नमस्कार. यावेळेला आमच्या डाव्या हाताने सगळं करायचं, म्हणजे सगळे कार्यक्रम करायचे, हे असं काहीतरी आदेश कोणीतरी केला म्हणून असं रवींद्र सांगितलं. म्हणून आता गणेश वंदना आणि पहिल्या जी सुरुवातीचं आहे त्यांची जबाबदारी आपल्याला येते. ॲक्च्युली सगळ्यात गोड आवाज येते, सगळे तिकडे बसले, पण तरी आम्ही प्रयत्न करतोय. म्हणून एक सुरुवात म्हणून आम्हाला ते गाणं वगैरे तर शक्य नाही आहे, पण आम्ही एक आपलं वक्रतुंड गणपतीचा श्लोक, नंतर शारदेची एक श्लोक वंदना ती म्हणून, त्याच्यानंतर मग एक मी बासरीवर एक वाजवण्याचा प्रयत्न करणार आहे. या कुंडलित तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर देवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःश्रेषजाड्यापहा. सादर केलेल्या गणेश शारदा स्तवन आणि प्रार्थनेने फारच सुंदर झालेली आहे. मला खात्री आहे की अशा या मुहूर्तावर आपल्या सगळ्यांची प्रेमज्योत आणखी उजळेल पाजळेल. आणि अक्षय तृतीय म्हणजे जे क्षय होत नाही, ज्या गोष्टी आज आपण करतो त्या क्षय होत नाही, म्हणून ती आपली मैत्री पण कधीच क्षय होणार नाही असा मला पूर्ण विश्वास. अक्षयम दान पुण्यम च अक्षयम मित्रमेव, अक्षयम सर्व सौख्यम च तथास्तु तव सर्व. मित्रांनो म्हणजे मैत्रिणीनं पण आदर करण्याचा मित्र मैत्रिणी. आपण लहानपणापासून चढउतार करत असतो, पायऱ्या चढतो, पायऱ्या उतरतो. कॉलेजमध्ये गेल्यावर ग्रंथालयात जायच्या निमित्ताने जास्तच काही जण पायऱ्या चढतात. म्हणजे अभ्यास करायलाच असं नाही, कोण काय तिथं बसलंय त्याच्यावर अवलंबून असतं. आणि अशा पायऱ्या आयुष्यात आपण चढत उतरत अशा एका टप्प्यावर आलोय आता की आपण यश अपयश सुख दुःख या सगळ्या पायऱ्या चढउतार केलाय. आणि त्यामुळे आता आपल्याला असं आपण म्हणू शकतो की ब्रह्मा विष्णू आपल्याला तर आता दत्तगुरु दिसले एकमेकांना. गिरीश पुजारी नुकताच गिरनार यात्रा करून आलेला आहे. आपण 10,000 पायऱ्या जन्मभरात चढलो असतो, पण
पण तो आता एका दमात चढलेला आहे. तर मी गिरीशला विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याला गिरनार यात्रेची त्याचा अनुभव द्यावा. मला माझा एक अनुभव सांगतो जरा. मी साधारण तुम्ही कॉलेजमध्ये किंवा नोकरीमध्ये असताना बाहेर असलो, पण जेव्हा रिटायरच्या वेळी झालो त्यावेळेस ओढ लागली की आता आपण काहीतरी देवधर्माचं किंवा हे करावं आपण. तेव्हा बोलता होता तर त्यावेळेस म्हटलं आपल्याला परिक्रमा करायची. आम्ही इथून गेलो, पुण्याला गेलो, तिथं 3 वर्ष घ्यायचं परिक्रमाला सुरुवात करायची तिथून जंगलातून. तर साधारण 38 ते 40 किलोमीटरची परिक्रमा आहे ती. ती जाताना आम्ही जंगलातनं रात्री आम्ही तसंच गेलो ते जिनाबाबा का मडी वगैरे तिथं आणखीन असे काय असेल ते एका ठिकाणी आम्ही झोपलो रात्री. अंगावर थांबून वगैरे काही घेतलं नव्हतं. आधी पेपर टाकला, एका ओढ्याच्या कडेला झोपलो, वरती सांगणं वगैरे मस्तपैकी गेलो. तिथली आख्यायिका अशी आहे की तिथं 33 कोटी देव त्या काळामध्ये तिथं त्यांचं वास्तव्य असतं आणि त्यांचं सानिध्य किंवा आपल्याला त्याचे काय आशीर्वाद म्हणा काय मिळतात. त्यामुळे त्या परिक्रमाला फार महत्व आहे. ती परिक्रमा करणं आपल्या इथं जातात परिक्रमाला आपला गिरनार पर्वत उजव्या बाजूला ठेवून आपण जायचं असतं. इथे गिरनार पण असं आहे, भवनी आपल्या मंदिरात तिथून आपण असं जायचं उजव्या आणि आपल्या उजव्या हाताला ठेवून जंगलामध्ये काही हरणं दिसली आम्हाला त्या काळामध्ये नीलगाई वगैरे काही लोकांना मागच्या कडनं दिसेल तर ते सेनाचे आवाज आले होतो. वरती गिरनारला गेल्यानंतर गोरक्षनाथाचं मंदिर आहे. गोरक्षनाथ गेलं तपश्चर्या केलं गोरक्षनाथ पुढे गेलं तर इतकं अफाट वार आहे की मला पहिलीच वेळ होती की उडून जातं का इतकं वारं असतं. असे ढग आलेले होते त्या काळात. मी साधारण पावसाळ्यात समजलं की ढग असे असतात आणि आपल्याला त्या वाऱ्याने आपण जाऊ का इतकी अवस्था म्हणजे माझी स्वतःची जे सगळ्यांची इतक्या याच्यातनं पण म्हणलं देवा बाबा म्हणजे वारं इतकं असतं. पण एक तो स्पॉट असा आहे तिथं म्हणतात थंडीची इतर ठिकाणी सुरुवातीला जाताना आपल्याला गरम लागते, नंतर वारा आली की काही ठिकाणी मला इतकं कुठून तरी कसं आहे म्हणा गुलाबाची आपली गावठी मिळवत जातात गुलाबी आपली पूजा करतो त्या कुठून वास आला मला माहिती नाही. जर मी नंतर शोध घेतला, नंतर परिक्रमा केली, पण मला तसा प्रकारचा वास कुठेही एका ठराविक स्पॉटला त्या स्पॉटला मी आता बघतो. पण आपण म्हणतो ना काय हे आलेला अनुभव होतो ते दहा झाला पण परिक्रमा करताना मग असे काही ठिकाणी अन्नक्षेत्र असेल जेवढं वगैरे असतं झोपलं. सकाळी 10 वाजेपर्यंत परत आलो, परत दिवसात आराम केला, परत संध्याकाळी वरती त्याची दुसरी वरपर्यंत जाऊन दर्शन घेतलं. त्याची अशा व्यतिरिक्त मला ओढ निर्माण झाली म्हणजे असेल. पण नंतर एकदा गेलो तर त्यावेळेस ते भरपूर सकाळी 5-6 वाजता निघून दुपारी 4 वाजता म्हणजे एकदा 40 किलोमीटर म्हणजे तिथं काही अनुभवले काही साधू भेटले मला. त्यांना माझ्या जगातलं काही खाता का वगैरे म्हणजे म्हटलं महाराज बाबा म्हणजे महाराज मी हे मला नृत्य केले चालेल. अरे तुम्ही मैयाने बनाय आहे म्हणजे माझ्या मिसेस खूप चांगलं. नंतर म्हटलं तुम्ही खात नाही म्हणे मला सांगितलं मी कधी खात नाही तुम्ही खात म्हणून म्हणजे खूप बरं वाटतं. म्हणजे हे ऊस असे अनुभव झाले. नंतर आता परत आता मागच्या इकडे आता मागच्या वर्षी गेलो होतो त्यावेळेस काय अनुभवला की पावसामुळे बंद केली परिक्रमा, काही केलाच होता. शेवटी एखादी कुठले काही लोक म्हणले आणि तुम्हाला रिक्षाने करणे गावाचं लांबून आहे. त्यावेळेस गेलो त्यावेळेस असंख्य प्रकार काही नवीन देवळं पाहायला मिळाली. देवळं पाहिजे खूप बरं वाटलं. आणि जिथून मला मी नर्मदा परिक्रमा किंवा माझ्या एक मला कुटुंब केलं माझी नर्मदा परिक्रमा पायी केली त्यावेळेस मला एक कुठे मला मैयाने दर्शन दिलं नाही मग तर अनुभव आलेले वेगळे. पण त्यावेळेस मला कुठून जाणं म्हणजे जवळजवळ 3 मगरी मला तिथं जे जंगलात दिसतात त्या घेतात म्हटलं काय असं ते भगवान कुठल्या रूपाने मला इथं मगरी दिसत्या ते जंगलामध्ये दिसत्या. त्या दिवशी कार्तिक स्वामींचं असतं पौर्णिमा त्या दिवशी मोराचे दर्शन झाले बाकी त्याचा अनुभव मी तिथं मस्त ती सुद्धा परिक्रमा पण रिक्षाने करता. आता यावेळेस आता परत आता कारखान्यात परत त्या वरती जाऊन आलो मस्तपैकी. आणि त्याच्यावेळी मागच्या मी गेलो तर मला असा अनुभव आला मी वरती चालत गेलो आणि वरती शेवटच्या काही 4-5 पायऱ्या राहिल्या ते माझ्या वरती की मला अचानक पायाला क्रॅम्प आला. 4-5 म्हणजे असं अंतरावर निघत होतो. म्हटलं महाराज मला म्हणजे तुम्हीच आता काय करा. तिथं पायरे इतके छोटे आहेत की पाय तुम्ही असे करू शकत नाही. म्हटलं महाराज मला तुम्हाला काय करायचे तुम्ही ठरवा मला काय दर्शन द्यायचे का नाही. तिथं गेलो काय म्हणजे असं आलं की समोर इथं ह्याच्या उचलून आणलं एवढ्या अंतर मी पाहिजे. पण मला तिथं हे झालं म्हणजे गेलं दर्शन खाली आलो. परत काही वेळाने काही वेळ नंतर खाली आलो परत मला आपल्या गोरक्षनाथ तिथं आलो परत क्रॅम्पचा परत त्रास झाला. असं म्हणून आलो. म्हटलं काय करायचं आता बसांनी घेतलं ठिकाणी बसतो आंबा माता मंदिर कशी आलो खाली पायात बसून बसतो असतो. तिथं एक मुलगी आहे म्हणजे ती येऊन बसते. आता मुली म्हटलं माझा पाय लागेल तुला म्हटलं नको बसून माझा पाय नाही म्हणजे
पायात तुम्ही काय विचार करता म्हटलं आता तुम्ही पाय लागतं बरोबर वाटतं त्याला म्हणजे मी तुमची मुलगी समजा तुम्हाला काय होते सांगा म्हटलं मला असं होतं तर ते पायातनं हे केलं तरी वगैरे अंडा लावला हे केलं म्हणजे ती म्हणजे तुमची मुलगी समजा तिथं आंबा माताचं मंदिर तिथं म्हणजे एक मी मानतो मी तुम्ही मानानंतर मला एक आंबाला तिथं आंबा माता मंदिर तिथं साक्षात्कार कसा म्हणतात ते म्हणजे मी म्हणतो तुम्ही मान्य करा असं नाही पण मला ते भवलं की ती आंबा माताचं तर मला अजिबात त्रास झाला नाही गीत गाता अरे म्हणा सगळे तुम्ही म्हणावं म्हणून सांगता या गाण्याचं गीतकार कोण आहे? सोपा प्रश्न त्याच्यावर पुढचा संगीतकार कोण आहे? शंकर जयकिशन बरोबर म्हणा तुम्ही म्हणा हे सगळं खरं म्हणजे दीपक म्हणतोय मला दीपकच्या वतीने मी दीपक देवा गाणी मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, होता है मेरा काम तुम्हारे ही नाम से, जमता है मेरा काम तुम्हारे ही नाम से, तुम जैसे मेहरबानों का सहारा है दोस्तों, तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. त्याची सुरुवात केली आगे त्यांनी आरोग्य विमा या विषयावर आपलं सर्वांचं प्रबोधन करावं. मी युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये माझी 37.5 वर्ष सर्व्हिस झाली. त्याच्यानंतर 31 डिसेंबर 2017ला मी रिटायर झालो असिस्टंट मॅनेजर म्हणून. आणि त्यानंतर सिनियर इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून सध्या मी कार्यरत आहे. एक थोडीशी आपली काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू राहावी, येणं जाणं बसणं बोलणं फिरणं व्हावं आणि वेगळा काही एक्झरसाईज त्याच्यासाठी काही करावा लागू नये या निमित्ताने सगळ्या गोष्टी यातल्या पार पडतात आणि आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आपल्यापैकी आता बहुतेक जण जे आहेत ते सिनियर सिटीजन या कॅटेगरीमध्ये थांबतात. त्यामुळं प्रत्येकांचा सगळेच जण या कॅटेगरीमध्ये होतात आणि बहुतेकांचा ते ज्या आस्थापनामध्ये काम करत होते त्या ठिकाणी असतानाच त्यांची पॉलिसी चालू त्यावेळेला असेल आणि त्याच्यानंतर मग ग्रुप हेल्थ इन्शुरन्स या संकल्पनेमधनं त्यांचं सध्याचं हेल्थ इन्शुरन्स जे आहे हे चालू असेल. आता हेल्थ इन्शुरन्स हा थोडासा एक वेगळा विषय आहे, परंतु आपण त्याच्याशी कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने जोडले गेलेलो असतो. आणि यामध्ये सद्यस्थितीमध्ये वाढलेले एकंदरीत महागाई आणि जे काही दर सगळ्यांचेच वाढलेले आहेत, हॉस्पिटलचे तर कल्पनेपेक्षाही वाढलेले आहेत आणि कधी ना कधीतरी आपल्याला त्याच्याशी आज न उद्या सामना करावा लागतो किंवा लागलेलाही असू शकेल. या ठिकाणी असलेल्या बऱ्याच जणांचा स्टाफ ग्रुप मेडिक्लेमशी संबंध असेल आणि त्याच्यामार्फत त्यांनी कव्हरेज घेतलेलं असेल. या बाबतीमध्ये एक थोडीशी सूचना मी अशी करू इच्छितो की स्टाफ ग्रुप मेडिक्लेम जर असेल तर साधारणपणे एक ठराविक इंटरव्हल नंतर तुमची सद्यस्थितीतली जी काही पॉलिसीची सबइन्शुअर्ड आहे
ही काही ठराविक इंटरव्हलनंतर तुम्हाला वाढवता येण्याची मुभा त्यांनी दिलेली असते. त्याच्यासाठी जो काही थोडासा प्रीमियम वाढेल तो भरून तुम्ही संनिवड वापरू शकता. या गोष्टीचा फायदा आपण जरूरपणे घ्यावा असं मला वाटतं. आता या ग्रुप मेडिक्लेमचा किंवा हेल्थ इन्शुरन्सचा जो फायदा असतो हा आपल्याला जर का काही इमर्जन्सी लागली आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायची वेळ जर आली तर त्यावेळेला आपल्याला जरूर घेता येतो. त्याच्यासाठी काही ज्या गोष्टी थोडीशी प्रिकॉशन जी आपण घ्यायला पाहिजे ती अशी आहे की आपले फॅमिली डॉक्टर त्यांचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर आपल्याकडे रेडी उपलब्ध पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या जवळपास असणारं एखादं हॉस्पिटल की जिथे गरज पडली तर आपण पहिला प्रेफरन्स देऊन आपण ॲडमिट होतो, त्यांचंही नाव, पत्ता, मोबाईल नंबर हे जे काही आहे हे आपल्याकडे उपलब्ध जर असेल तर नंतरची आपली धावपळ अतिशय कमी होते. आपल्या परिसरामध्ये असणारे जे टेस्ट सेंटर्स असतात, भांडे लॅब वगैरे वगैरे, मेट्रोपोलिस वगैरे, तर अशा ठिकाणचे सुद्धा जर का काही कॉन्टॅक्ट नंबर, कॉन्टॅक्ट पर्सन जर असेल तर ते आपल्याला ऐन वेळेला आपल्याला खूप उपयोगी पडतं. आणि या हेल्थ इन्शुरन्समध्ये एक ठराविक प्रकारच्या पॉलिसी सध्या आपल्याकडे प्रचलित आहेत. इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स, फॅमिली मेडिकेअर पॉलिसी, त्याच्यानंतर आता काही नवीन पॉलिसीज इंट्रोड्यूस झालेल्या आहेत प्रत्येक कंपन्यांच्या. जशी आमच्याकडे एक स्पेक्ट्रा हेल्थ इन्शुरन्स म्हणून फक्त सिनियर सिटीजनसाठी पॉलिसी इंट्रोड्यूस झालेली आहे. करावं लागतं आणि ते सुद्धा आपण वेळेवर करणं अत्यंत आवश्यक असतं. काही ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये याला सुरुवात होते, काही ठिकाणी मार्च नंतर सुरुवात होते. आता बऱ्याच जणांचा हा पॉलिसी रिन्युअलचा जो प्रीमियम भरण्याचा पिरियड आहे हा याच्या 20 तारखेला संपणार आहे. तरी कुणाचं काही जर प्रीमियम भरायचं वगैरे राहिलेलं असेल तर लवकरात लवकर भरून तुम्ही त्याप्रमाणे त्याच्यासाठी योग्य ती तजवीज करा. त्याच्यानंतर कंटिन्युअस रिन्युअल या हेल्थ पॉलिसीच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचं असतं. कारण आपली जी ट्रीटमेंट असते ही वर्षानुवर्ष आपण पॉलिसी असल्यामुळं कुठल्याही क्षणी घेऊ शकतो. त्यामुळं काही गोष्टी ज्या असतात, पॉलिसी तुमची कंटिन्युअस असेल तर आपल्याला त्याचा बेनिफिट अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि याच्यासाठी आपण पैसे भरलेल्या प्रीमियमची पावती, मिळालेली पॉलिसीची कॉपी या गोष्टी व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवून योग्य वेळी त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल याकडे लक्ष ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे जी पॉलिसी दरवर्षी कॉपी येत असते, परंतु जर एखाद्या वेळेला आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर काही विशिष्ट प्रकारच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टर आपल्याला गेल्या 5 वर्षाच्या पॉलिसीच्या कॉपीची मागणी करतात. त्यावेळेला आपल्याला त्या पॉलिसीच्या कॉपी जर का सादर करता आल्या तर त्यांचं हॉस्पिटलचं काम बऱ्याच वेळेला सोपं होतं. आणि पॉलिसीच्या कॉपी सादर करता आल्या तर हॉस्पिटलचं काम बरंचसं सोपं होतं आणि त्यांना तुम्हाला योग्यरित्या योग्य रकमेचं कव्हरेज जे देणं आहे हे सोपं जातं. दरवर्षी जेव्हा तुमचा ग्रुप इन्शुरन्स रिन्यू होतो त्यावेळेला ई कार्ड परत एकदा जनरेट करायला लागतं. तर ई कार्ड किंवा इतर जी हेल्थ इन्शुरन्सची त्यांची जी पॉलिसी येते, स्टँडर्ड पॉलिसी, ती तुम्ही तुमच्या मुलांना किंवा सुनांना किंवा मुलीला, जावयाला किंवा जवळच्या कुठल्या नातेवाईकाला मेलवर पाठवून ठेवा. कारण काय, जर आपल्याला स्वतःलाच जर काही झालं तर त्यावेळेला ते ई कार्ड आपल्याला मिळत नाही किंवा आपल्या नातेवाईकांना मिळत नाही. आपण एक कुठं ठेवलं हे सांगण्याच्या परिस्थितीत असतो किंवा सांगता येत नाही आपल्याला. म्हणून ही एक माझी सूचना आहे आणि आम्ही सगळ्या ऑफिसर्सना आमच्या संघटनेच्या सांगून ठेवतो की प्रत्येकाने आपलं ई कार्ड हे आपल्या मुलांना कोणाकडे तरी ते असायला पाहिजे. आणि मेलवर मी का सांगतो, त्याचा एक बॅकअप राहतो, म्हणजे जे कायमचं रेकॉर्ड तिथं राहतं. म्हणजे रेडीमेड जीमेल याला कधी जुनं किती आपल्याला तिथं स्टोअर मिळतं. त्यामुळे आपल्याला जर कोणाला ॲडमिट व्हायचं झालं तर मुलगा किंवा कोणतरी तो ई कार्ड जिथं भारतात असेल नसेल तिथून तो ई कार्ड आपल्याला पाठवतो, आपल्या नातेवाईकाला पाठवू शकतो. आणि त्याशिवाय ई कार्ड असल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळत नाही आणि ट्रीटमेंटला उशीर होतो. त्यासाठी मी हे मुद्दाम ॲड केलं. थँक्यू.
कुठल्या अभिनेत्रीवर चित्रित झालं? सपन्याने मिळती आहे याचं संगीतकार कोण? हो, गुलजार बरोबर आहे. गीतकार गुलजार. सिंग म्हणून एक होते. हा? सिंग मला पहिलं नाव आठवत नाही, पण सिंग आहे. नाही नाही नाही, संगीतकार सिंग नाही. विशाल भारद्वाज. आणि थोडं बोलावं म्हणून सांगितलं तर मला नौशाद साहेबांबद्दल बोलायला आवडेल, कारण मला त्यांना दोनदा भेटायचा योग आला. एकदा त्यांच्या घरी जवळपास दिवसभर होतो मी. कमलाकर परसुरे म्हणून एक तुम्हाला माहीत असेल फर्ग्युसनचे प्राचार्य होते, तर त्यांच्या आणि नौशादची एकदम घट्ट दोस्ती होती. तर मी तेव्हा नवीन व्हिडिओ, आता तो कॅमेरा तो घेतला होता. तर ते म्हणले येशील का नौशाद साहेबांकडे? म्हटलं मग प्रश्नच नाही. तर आम्ही गेल्यावर नौशादने भरभरून स्वागत केलं. आणि ही गोष्ट आहे 2005, 2 एप्रिल 2005. तर नौशाद साहेबांना भेटायचं म्हणजे मला टेन्शन आलं होतं की बोलणार काय आपण. तर मी त्यांचा कार्यक्रम ऐकला होता. रफी गेल्यानंतर त्यांनी एक खूप छान उर्दूमध्ये असं एक रफीबद्दलचं वर्णन केलं होतं की पेशामी म्हणजे चेहऱ्यावरती, पेशामी पे शर्म आंखों में तारों की जया थी, रफी तू क्यों गुजर गया, तुझे जमाने की जरूरत थी, माना कि इस जहां में तेरी आवाज रहेगी हरगिज, माना कि इस जहां में तेरी आवाज रहेगी हरगिज, मगर है दोस्त हमें तुम्हारी जरूरत इसके भी सिवा थी, खुदा नाखुश है आसमान के फरिश्तों से, वरना धरती के फरिश्तों की उससे क्या जरूरत थी कि तुमको उठा के लेके गए. आजी था, नवाजी था, बडा देख था इंसान, असं बरंच त्यांनी हे केलं होतं. पण हे त्यांना त्यांच्या समोर ऐकवल्यानंतर ते खुश झाले आणि त्यांनी एकदम मिठी मारली मला. तर मी म्हटलं धन्य झालं, म्हटलं मी आज तुमच्या पायाशी बसतो. म्हटलं बेटा तो क्या करता है? तर म्हटलं मी असं थोडा बहुत म्युझिक का हे करता हूँ. तर म्हटलं तुम्ही म्युझिक हल्ली काही करत नाही का? म्हणजे तर ते म्हटलं मला असा प्रश्न विचारला जातो की नौशाद संपला का? तर ते म्हटलं संपला वगैरे नाही, पण करणार काय म्हणलं आत्ताच्या युगात. म्हणून अभी साथ दिल में तराने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है, गरे दर पे भीख मांगो ना फंकी, जो अपने घर में खजाने बहुत है. असं त्यांनी उत्तर दिलं होतं. आणि मग भरपूर त्यांच्याशी गप्पा झाल्या. मुख्य म्हणजे मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही जी जुगलबंदी रेकॉर्ड केली टीव्ही पलुस्कर आणि आमिर खान साहेबांची, तर तेव्हा कशी रेकॉर्ड केली तुम्ही? कारण आमिर खान साहेब मला माहित होतं की त्यांच्याबद्दल जे वाचलं होतं तर ते फ्रीलान्स गायक होते. म्हणजे नोटेशन किंवा टायमिंग मध्ये गायचं हे शास्त्रीय संगीत त्या लोकांना जमत नाही. आणि रेकॉर्ड करायचे म्हटल्यानंतर 3च मिनिटाचा स्पॅन असतो. आणि डीव्ही पलुस्कर त्यात माहेर होते. एक्झॅक्ट तुम्ही जेवढं द्याल तेवढंच गाणं. तर ते कसं काय रेकॉर्ड केलं तुम्ही? तर ते म्हणले खूप चॅलेंजिंग आणि हे विचारत नाही म्हणले मला कोणी. तर तो विचारलं असतं बरं म्हणून ते शेजारी येऊन असा हात टाकून बसले. तर ते म्हणले की रेकॉर्डिंगचं तंत्र असतं ते संगीतकाराला माहीत असतं की या गायकाकडनं काय काढून घ्यायचं. तर म्हणून फ्रीलान्स मध्ये त्यांनी जे जे काय गायलं तर तेव्हा टेप होते, तरी मिक्सिंग नसलं तरी टेप रेकॉर्डर होते. तर त्याच्यावरती पहिलं उतरवून घेतलं आणि मग त्यातलं जे योग्य पीस टीव्ही पलुस्करांना जो सूट झाला तो फक्त त्यांनी गायला. तर अशी मजा असते. आठवण झाली म्हणून नौशाद साहेबांचे ते केलं. दुसरं काय एक वेळ माझ्या डोक्यात, कारण माझ्या दृष्टीने तो
म्हणजे ईश्वरच होता. तर असंच वेळ घेऊन मी काकांकडे गेलो, म्हणजे जाऊबाच्या वाडीत राहायचं गिरगावला, आणि त्यांना म्हणलं की मला षण्मुखानंदला घेऊन जा, मला काय माहित नाही मुंबईत, मी पहिल्यांदाच आलो. तर ते म्हणलं कशाला आलंयस? म्हणले रफीला भेटायला. काय कशाला म्हणते रफी? म्हणून घेऊन चाललो. आणि इतका तो प्रोग्राम रंगला. त्या प्रोग्राम नंतर षण्मुखानंदमध्ये स्पेशल बसेस सोडल्या होत्या, जसं आपल्या इथं सवाई गंधर्वला असतं तशा. तर संपूर्ण प्रोग्राम वन्स मोर झाले, सगळे झाले, तरी मोठा हालायला तयार नाही. तेव्हा रफी पडद्याच्या बाहेर आला. तेव्हा ते असे माईक होते, ते वाया घेऊन आला आणि लोकांना विदाउट एनी ऑर्केस्ट्रा रफीला ऐकायचं होतं. तर तेव्हा हे गाणं त्यांनी म्हटलं, ऐसा न मेरे दिल का तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. गगन पिक्चर मधलं गाणं होतं शंकर जयकिशन. तर ती आठवण माझ्या मनामध्ये कायम कोरली की आपण धन्य झालो आलो आणि फक्त रफीचा मधाळ आवाज ऐकायला मिळाला आपल्याला. तर असे मला कायम वाटायचं की एखादा गायक असेल, एखादा संगीतकार असेल, तर कवी कसा दिसतो आनंदी आपण म्हणतो ना, कवीला प्रत्यक्ष बघायची काही वेळा उत्सुकता असेल, तसे मला संगीतकारांना बघायची खूप इच्छा असायची. आणि त्या वेळेला मी अनेक जणांना भेटलो. कोणी मला डिमांड दिला, कोणी नाही दिला, पण काय फरक नाही पडला. आपण सामान्य माणूस होतो. लताला भेटायला मिळालं, मला आशाला भेटायला मिळालं. जेव्हा आशाला पुरस्कार आशेच्या नावाने खय्याम साहेबांचा पुरस्कार मिळाला होता पिंपरी, तर तेव्हा मी पिंपरी ब्रांचला होतो आणि सारस्वत बँकेने काहीतरी स्पॉन्सर केलं होतं, तर तो धागा पकडून मी गेलो आणि डायरेक्ट खय्याम साहेबांना भेटलो. तर आशा होती तिथे. तर खय्याम साहेबांची माझी ओळख झाल्यानंतर मी घरी पण त्यांच्या गेलो, पण आशाला भेटायला मिळालं मेन म्हणजे. आणि दुसरा प्रसंग होता की वामनहरी पेठेचं एक आउटलेट फर्ग्युसन रोडला होतं, आता ते तिथं नाहीये. तर तेव्हा त्यांनी आशाच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं होतं आणि माझे आणि पेठेचे चांगले संबंध होते, त्यामुळे तिला पुष्पगुच्छ देण्याची जबाबदारी मला दिली. ती मी एकदम आनंदाने स्वीकारली. आणि त्यांनी एक चांदीचा गणपती केला होता, एक केला होता, तो तिला भेट दिला. आणि नंतर आशाशी मला बोलायला मिळालं मेन म्हणजे. तर वो चांद जहा वो जाए हे जे गाणं आहे, तर त्यात लता आणि आशा, तर त्यात आशा वरचढे असा आमचा नेहमी वाद व्हायचा. तर तो तिला सांगितल्यानंतर ती म्हणजे पागल आहात का तुम्ही, कुठे लता आणि कुठे मी वगैरे नेहमी त्या स्टाईल. पण तिला म्हणलं नाही, आम्ही नेहमी म्हणायचो की आशाने खाल्लंय. एक आठवण असते अशी की आपण जेव्हा आपल्या लाडक्या कुणी असतील त्यांना भेटतो, तर तेव्हा आपलं जे काही आपल्या मनात असेल ते सांगायला मिळालं तर आणखीन बरं, म्हणजे सोन्यावर पिवळं असं वाटतं आपल्याला. किंवा तलत आता याने म्हणलं तसं तलतनं पण दोनदा मला भेटायला मिळतं. एकदा एक अनिल जोशी म्हणून त्यांच्याकडे उतरायचं काय म्हणजे कर्वे रोड ब्रांच जी आहे सारस्वत बँकेची, त्याच्या समोरच जोशी राहायचा. तर एकदा त्याचा चेक आला माझ्याकडे पासिंगला, तो अडवला मी, त्याला बोलवलं. तो म्हणलं काय झालं? म्हणलं सही चुकली, शक्यच नाही म्हटलं. म्हटलं तलत साहेब येतात ना तुमच्याकडं, त्याचं काय समजून नाही. म्हटलं मला भेटायचंय, ते जेव्हा येतील तेव्हा मला निरोप द्यायचं. म्हटलं निश्चित निरोप देईल म्हटलं. आणि त्याप्रमाणे त्याने निरोप दिला आणि साक्षात मला भेटायला मिळालं. त्यांच्या घरी भरपूर गप्पा मारल्या. आणि तेव्हा हेच गाणं त्यांनी म्हणतं जलते हे जिसके लिए, तेव्हा त्यांच्या हातात विल्सची सिगरेट होती. त्याला चेंज स्मोकर होता जवळपास, पण एवढा मखमली आणि सुंदर आवाज होता की आपण असे दुर्लक्ष करू शकतो. धन्यवाद.
जसे 2 अनुभव त्यांनी ते भेटीचे सांगितले, तसे 2 अनुभव मलाही सांगायचे असं आवर्जून वाटतं. एक म्हणजे मला सुधीर फडकेंच्या बरोबर तबल्याची साथ करायची संधी मिळाली आणि रवींद्र जैन यांच्याबरोबर पण तबला वाजवायची संधी मिळाली. त्या दोघांच्याही बरोबरचं गाणं आणि ते गाण्याबरोबर वाजवणं हे वेगळेच अनुभव होते. रवींद्र असं एकदम बसील, रवींद्र जैन हे स्वभावाने एकदम शांत प्रवृत्तीचे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर वाजवत असताना समजा काय आता बसवताना वगैरे काय गडबड झाली, काय झालं तर नाही मला या ठिकाणी असं पाहिजे तसं पाहिजे तसं पाहिजे वगैरे असं ते व्यवस्थितपणे सांगत असत. आणि बाबूजी हे इथं हात लावू शकणार नाही, तुम्ही इतके गरज आणि त्यामुळं अतिशय एकीकडे पेटी वाजवत असताना पेटीवरचा डावीकडचा हात ज्या वेळेला भात्यावरचा त्यांना काढता येईल असं वाटायचं, अशा पद्धतीने इतके हे द्यायचे की आता अरे बापरे आपण जवळ असू तर आपल्याला फटका बसेल का काय असं वाटावं, इतकी परिस्थिती ही अशी असायची. असे बाबूजी होते. पण दोघे गाण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या शब्दामध्ये कुठं काही मांडता येऊ शकेल अशी काही शक्यताच नाही. इतके दोघेही श्रेष्ठ कलाकार त्यांच्याबरोबर वाजवायची संधी मिळाली हे माझं फार मोठं भाग्य असं मला वाटतं. अन्य सगळ्यांना जे अनुभव हे कॉलेजच्या जीवनात वगैरे येतात, माझ्या कॉलेजच्या जीवनामधला जो अनुभव आहे तो अनेकांना नाही म्हणून मी फक्त इथं सांगण्यासाठी तो अनुभव उभा आहे. आणीबाणी ही 1975 साली इंदिराजींनी ज्या वेळेला त्या केस हारल्या त्यावेळेला ती केली होती आणि त्यावेळेला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता आणि त्यामुळं संघ कार्यकर्त्यांना हे पकडलेलं होतं आणि त्यामुळं मी तुरुंगामध्ये होतो आणि त्यामुळं तो अनुभव हा अनेकांना नसणार आहे म्हणून तो मला सांगावा असं वाटलं म्हणून तेवढाच सांग. हा अरुण जोशी बरोबर नाही लक्ष्मीबरोबर. आणि मग तिथनं तुरुंगामध्ये जायच्या वेळेला पहिल्यांदा आमची रवानगी इथं विश्रामबाग वाड्यामध्ये झाली. विश्रामबाग वाड्यामध्ये पहिल्यांदा त्या रात्री त्यांनी तिथं खायला वगैरे जे काय आपलं बाहेरचं जे काय आणता येऊ शकेल. आता ही जी गोष्ट आहे ती 75ची, त्यामुळं 25 जून 75ला आणीबाणी जाहीर झाली आणि त्यानंतर सत्याग्रह पहिलं सगळं सुरू झालं. नंतर मग इथं पहिल्यांदा येरवड्याला जेलमध्ये नंतर त्या जायची वेळ आली आणि येरवडा हा बाहेरनं दिसणं आणि आतनं बघणं याच्यामध्ये फारच भयानक आहे. म्हणजे कैद्याला तो मरू नये एवढीच काळजी घेतो आपण. तो जिवंत राहावा यासाठी काय करत नाही, तो मरू नये एवढ्यासाठी करतात काय ते. आणि त्यामुळं तिथं खाणं वगैरे जे असायचं आपल्या हातावर अशी बसेल एवढीच एक भाकरी आणि त्याला एक गुळाचा खडा आणि एक भाजी असायची. त्या भाजीला जेलमधलं जे नाव होतं ते असं होतं सर्वपल्ली भाजी. म्हणजे सर्वपल्ली म्हणजे त्यात काय पाला घातलेला आहे हा कोणालाच कळू शकणार नाही असा पाला घातलेली भाजी म्हणून ते सर्वपल्ली. आणि तेवढंच मिळायचं, एक भाकरी आणि तेवढी एक वाडगाभर वाटीभर भाजी, एवढंच जेवण असायचं. दर गुरुवारी भात असायचा आणि गुरुवारी जेव्हा भात असायचा तेव्हा भाकरी नसायची. मगाशी मी जे वाक्य उच्चारलं फक्त जिवंत राहायला पाहिजे, मरता कामा नाही एवढीच काळजी घ्यायची. आणि त्यामुळे तशा पद्धतीने सगळं चालू होतं. नंतर इथं तुरुंगामध्ये येरवड्याच्या तुरुंगामध्ये अनेक सत्याग्रह्यांची खूप मोठी गर्दी झाल्यामुळं ज्यांना दीर्घकाळ शिक्षा झालेली होती त्या सगळ्यांना आम्हाला विसापूर म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये जे आहे त्या नगर जिल्ह्यामधल्या विसापूर गावाला त्याला ओपन जेल म्हटलं जातं. म्हणजे इथं जशा तुरुंगाच्या एवढ्या मोठ्या भिंती वगैरे सगळं आहे तसं तिथं काही नाही आहे. तिथं नुसतं तारेचं कंपाऊंडवाले ओपन जेल, जे त्यातल्या त्यात बरे वागणारे कैदी आहेत त्यांना तिकडे ठेवतात. त्यामुळे यांच्या देखील मी बरा वागणारा होतो त्यामुळे विसापूरला हा आणि त्यामुळे तिकडं विसापूरला नेलं. विसापूरलाही अशीच अवस्था हीच होती. पण विसापूरला ते मोकळं जेल असल्यामुळे भरपूर खेळायला वगैरे सगळ्यांना आम्हाला हे भरपूर मिळायचं.
पहिल्या दिवशी ज्या वेळेला आम्हाला सगळ्यांना तिथं गेलो त्यावेळेला तिथे 35 जण आम्ही इथनं येरवड्यामधनं तिकडे गेलेलो होतो. आता एक नाव सांगायला हरकत नाही कारण अनेकांना ते माहिती असण्याची शक्यता आहे. सध्याचे स्वामी मकरंदनाथ जे आहेत, मकरंद वजे, तो मी जेलमध्ये तिथं बरोबर होतो विसापूरला. त्यामुळे माझी त्याची तेव्हापासूनची आरेजोडीची माहिती आहे. तो बारामतीत आला होता, मी पुण्यात नव्हतो आणि समोरासमोरच आम्ही झोपायचं तिथं आणि एकत्र खेळायला वगैरे सगळी होती. आम्हाला सक्तमजुरीची शिक्षा होती आणि सक्तमजुरीची शिक्षा असल्यामुळे त्यांनी विचारलं होतं की तुम्हाला आता आम्ही काम काय देणार. कॉलेजातला विद्यार्थीच होतो, काम काय द्यायचं. मला वाचनाची भयंकर आवड होती आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं मला ग्रंथालयाचं काम, आणि म्हणून मग मी ते ग्रंथालयाचं काम त्यांच्याकडनं मागून घेतलं. बहुतेक कैदी हे वाचायला वगैरे काही भानगडीत कोणी पडायचं नाही, त्यामुळे कोणी यायचंच नाही. त्यामुळे मला म्हणजे वाचायला भरपूर वेळ मिळाला. माझं वाचन त्यामुळे त्या काळामध्ये खूप मोठं वेळ होऊन गेलं. मकरंदन मी दोघंच जण त्या ग्रंथालयाचा वापर करायचो. पण अशा पद्धतीने ते तिथलं वातावरण चालू होतं. जे 35 जण आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो होतो, जेलमधला एक जो अनुभव आहे तो असा आहे की त्या ठिकाणी अलाराम हा म्हणजे इंग्रजीतला अलार्म या शब्दाचा शुद्ध मराठी अनुवाद अलाराम. आणि तो अलाराम हा झाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की कैदी एखादा कुठला तरी पळतोय, दंगा करतायत, काहीतरी गडबड करतायत आणि त्यामुळं असा ज्या वेळेला अलाराम होईल त्यावेळेला जेलचे जे काही पोलीस आणि तिथले जे वॉर्डन जे आहेत ते तिथं येतात आणि एखादं गाय, म्हैस, बैल यांना जसं चोपून काढतात ना तसं ते काठीने चोपून काढतात. ते का, कशासाठी वगैरे हा प्रश्न तिथे, हे बावळट प्रश्न असतात सगळे. ते कोणी विचारायचं नाही, त्याचं उत्तर कुठं मिळतही आणि इतकं जबरदस्त चोपून काढतात की ते माणसं अक्षरशः हवालदिल होतात. आता असे 35 जण हे त्या दिवशी त्यांनी चोपले आणि त्यामुळे नंतर ज्या जेलमधनं बाहेर बातम्या ज्या गेल्या विसापूरमधनं त्यामध्ये असं गेलं की 35 जणांना जबरदस्त मारहाण झालेली. खरं म्हणजे आम्हाला मारलेलं नव्हतं, आमच्यापैकी कोणालाच मारलेलं नव्हतं. तिथे जे गुंडांमधले रतन खत्री जो त्यावेळेचा मटका किंग म्हणून जो लागला होता तो तिथं होता विसापूर, माझ्या शेजारच्या बॅरॅकमध्ये होता. तर त्यामध्ये अशी सगळी जी मंडळी होती त्यांना सगळ्यांना जबरदस्त चोपलेलं आणि 35 जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. इतकं चोपलं होतं. 35 ही संख्या फक्त मिळली आणि सगळीकडे असा गवगवा झाला की आम्हाला जबरदस्त चोपून काढले. सगळ्यांचे पालक दणादण दुसऱ्या दिवसाला सगळे विसापूरला जे भेटायला गर्दी वगैरे, आम्हाला कोणाला काय कळतच नव्हतं का आले हे सगळे भेटायला. आणि त्यावेळेला मग हा खुलासा झाला की या मिसाबंदींना सगळ्यांना जबरदस्त चोपलेलं आहे. ते का चोपलं होतं? तर जेलमध्ये आता ही समजा बॅरॅक आहे अशी, तर या बॅरॅकमध्ये रोज संध्याकाळी 6 वाजता त्या सगळ्या कैद्यांना तिथं बंद करतात आणि सकाळी 6 वाजता बाहेर काढतात. त्यामुळे 12 ते 12 हा कैदी त्या आतमध्ये बॅरॅकमध्ये असतो. त्या बॅरॅकच्या एका तिकडच्या कोपऱ्यामध्ये आपल्याकडं पूर्वी जो 3 पायलीचा डबा ज्याला म्हणायचो ना, 3चा, तो ठेवलेला असतो. जर का कुठलाही नैसर्गिक विधी जर का या रात्री म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 मध्ये झाला तर त्या डब्यामध्ये जायचं. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वेगळं काहीही मिळत नाही आणि त्यामुळे तिथं जायचं. आता हे का चोपले होते? तर ज्या वेळेला अशी सगळी गिनती चालू होते, म्हणजे काय करतात तर एका रांगेमध्ये सगळ्यांना कैद्यांना बसवतात आणि मग तो जेलचा वॉर्डन येतो आणि मग तो मोजतो 1, 2, 3, 4. आता या सगळ्या बॅरॅकमध्ये समजा एकूण आता एवढी जर जागा असेल तर यामध्ये सर्वसाधारणपणे 60 ते 70 जण असतात. एकमेकांच्या अगदी लागून खेटूनच असतात, इतकं पुढे धरावंच लागतं. अशी सगळी मंडळी होती. आता हे सगळे जे वॉर्डर जे असतात हे शैक्षणिकदृष्ट्या फारच किरकोळ दर्जाचे असतात आणि त्यामुळं होतं कसं 70 पर्यंत आकडा आता जायचा आणि त्यामध्ये जर का चूक झाली 68 भरले ते हजार तर 2 कैदी गेले कुठं, त्यांना शोधणं, त्यांना तिथं आणणं ही सगळी जबाबदारी त्या वॉर्डनवर असते. आणि त्यामुळे ही मंडळी जी मिसातली होती ही फाजीलपणा काय करायची, तो मोजत 65ला आला, 65, 66 करत आला की काहीतरी त्याला एक प्रश्न विचारायचे. आता आधीच गणित इतकं खराब होतं आणि त्यामध्ये 65ला हे झालं
तो बिचारा पुन्हा 1 पासून सुरू करायचा. बरं 1 पासून सुरू केल्यानंतर पुन्हा त्याचं आयुष्य ठीक जावं का नाही, पुन्हा 60, 62, 63 आले की पुन्हा काहीतरी एक नवा प्रश्न यायचा. असं त्याला 3-3, 4-4 वेळा ती गिनती करायला लागायची. त्यामुळं ते सगळे डोक्याने तापलेले होते. केव्हा संधी मिळेल, आणि त्यामध्ये ही संधी झाली की आला मिळाला आणि त्यांनी बरोबर सगळं गणित वसूल केलं. त्यामुळं हा जो अनुभव होता, आणि त्यानंतर मग मी सुटलो वगैरे सगळं. आणि मग कॉलेजमध्ये असताना एक अनुभव होता. त्यावेळेला आपण चिरमुले होते आणि त्यांनी सांगितलं की आता कॉलेज बुडलेलं आहे एवढे दिवस, त्यामुळं परीक्षेला नाही बसता येणार. परीक्षेला नाही बसता येणार, मग काय ते अख्खं वर्ष वाया पूर्ण. मग माझे वडील त्यांना भेटायला आले होते. नाही, वडिलांनी त्यांच्यासमोर जे आर्ग्युमेंट केलं तेही सांगून ठेवतो, ऐकण्यासारखं आहे. ते म्हणजे त्यांनी जो काही गुन्हा केला होता त्या गुन्ह्यासाठी त्याला कोर्टाने शिक्षा देऊन झालेली आहे. त्यामुळं त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा तुम्हाला शिक्षा देता येणार आणि त्यामुळे असं करता येणार नाही, म्हणून त्याला परीक्षेमध्ये बसवून द्यायलाच लागेल. हा, त्याचं नशीब तो काय करतील ते बघतील पुढे. आणि त्यामुळं मला पहिल्या दिवसापासून CA करायची इच्छा माझ्या मनामध्ये होती. त्यावेळेला ते परीक्षा म्हणजे सगळा आनंदी आनंद होता, कारण सगळं कॉलेज तर बुडलेलं. तुम्ही सगळे गेला तर तसं मला म्हणायचं नाही, माझं बुडलं तर एवढं मला पक्क माहिती नाही. SY. आणि त्यामुळं नंतर सगळं झालं, परीक्षेला मी बसलो आणि जेमतेम 50% मिळून पास झालो. त्यामुळे मला CA करायला त्यावेळेला 50%च्या वर मार्क लागायचे, जे मिळाले. नाही तर एंट्रन्स द्यायला लागायचे. त्यामुळे मला विना एंट्रन्स मिळाला. आता त्याही वेळेला तिथं CA मध्ये वेटिंग लिस्ट असायची. 9 महिने माझे वायाच गेले, कारण आर्टिकल मिळालीच नाही. पण ते ठीक आहे, सोडून घेऊ आपण तो विषय. पण अशा पद्धतीने मग मला CAला मिळाली ॲडमिशन. CA म्हणून प्रॅक्टिस करायला. तबला समजावून कसा घ्यावा, दुसरा कोणीतरी वाजवतोय, आपण समजावून कसा घ्यावा या विषयावर थोडं जास्त बोलतो. सुरुवातीला तबल्यामध्ये नेहमी पेशकार म्हणून एक दाखल केला जातो. पेशकार याचा अर्थ असा आहे की एकदम संथ लयीमध्ये, आणि जणू काही आता नवीन एखाद्या हॉलमध्ये आपण प्रवेश करतो आहोत, तर जसं धीमदार गतीने एकदम दमदारपणे जाऊ आणि हत्ती जसा डावलाने जाईल, तशा पद्धतीने जे पहिल्यांदा जे तबला वाजत होतं ते राहतं. आपण 1 मिनिटभर फक्त तबला ऐकूया, कारण मी मगाशी म्हटलं तसं तबला मला काळ काळ आता वाजत होतं. पेशकार झालं. या पद्धतीत पेशकार राहतो. पुढचं ते तबल्यामध्ये वाजवलं जातं नेहमी त्याला कायदा असं म्हणतात. हा मूळचा अरबी शब्द आहे. कायदा याचा अर्थ जो आपल्याकडे जो कायदा म्हटल्यानंतर जे आपल्या सगळ्या सर्वसामान्यांच्या डोक्यामध्ये येतं तोच तबल्यामधला कायदा आहे, की नियमामध्ये पूर्णपणे बांधील असलेला असाच तो तबला आहे. म्हणजे त्या कायद्यामध्ये जे बोल असतील त्या बोलाच्या पेक्षा एकही अक्षर वेगळं वाजवायची परवानगी नाही. हा कायदा आहे. जो आता मी कायदा वाजवणार आहे हा आजराडा वाजतला म्हणजे दीडपट्टीचं वजन असलेला कायदा आहे. धिन्न दागिनं धातक दागिनं धातक दागिनं धाग दिनागिनं दीर्घ तक्का दीर्घ धिना दागिनं धातक दागिनं धाग दिनागिनं. आणि मग याचे निर्णायक पलटे वाजवले जातात. धिन्न दागिनं धातक दागिनं धातक दागिनं अशा पद्धतीचे पलटे वाजवत तो कायदा हा फुलवला जातो. आणि मग शेवटी तिया म्हणजे 3 वेळा एखादी गत वाजवून तो कायदा संपवला जातो. तो थोडासा भाग आहे.
तुझा एकच फक्त भाग वाजवतो आणि टाकू वेळेच्या आईच्या आल्यावर लक्षात येतो. रेडा म्हणून म्हणतात. कायद्यासारखाच असतो पण कायद्यापेक्षा सुद्धा आणि सोपेपणाने राहतो आणि त्याच ह्याच्या पुनरावृत्ती शब्दांच्या करून जरी तेच वाजत नसलं तरी भास असा होतो की तेच वाजतंय, त्याला रेडा म्हणतात. फरुखाबादी चलन असं एक तबल्यामधला प्रकार आहे. फरुखाबाद हे गावाचं नाव आहे आणि त्या ठिकाणी जी मंडळी जी झाली त्या मंडळींनी त्याला प्रसिद्ध केलं म्हणून फरुखाबादी चलन म्हणून म्हटलं जातं. हे काय ते अतिशय ऐकायला सुद्धा मोठं गमतीशीर असतात. कत्तेला घेतो कत्तेकडून नकडे लागते तर नकळत ते आपण ऐकूया. निर्दळी लग्गी हा प्रकार तबल्यामध्ये बऱ्याच वेळा वाजवला जातो. भजनामध्ये मध्यंतराचा असेल किंवा निर्दळ एखादा तमाशामध्ये असते ती पण लग्गीच असते पण ती आणि तबल्यातली वाजवणारी वेगळी असते. कारण तबल्यामध्ये लग्गी आणि तमाशामध्ये असते ती ढोलकी असते. ढोलकीवरची लग्गी ही वेगळी असते, इथं वाजवली जाणारी वेगळी असते. आता आपण यांच्या गाण्याच्या वेळेला थोडी ऐकली पडतात.
त्याची एक झलक वाजवतो होती आणि नंतर तो अनुभव सांगतो. आपल्याला आपल्या सगळ्यांच्याच इच्छा असतात, असा निरीक्षा पण कोणीच नाही आहे. आणि काही इच्छा अशा असतात की लवकर पूर्ण झालेल्या बऱ्या वाटतात, आणि काही गोष्टी अशा असतात की आपण म्हणतो करू नंतर काय करायचे, करू नंतर काय करायचे. अशीच एक गोष्ट म्हणजे की जी खरं म्हणजे तुमच्यापैकी काही जणांनी केली पण असेल, काही जणांनी केली पण नसेल. ती गोष्ट आहे इच्छापत्र. तर मी आमंत्रित करतो आपला मित्र वकील महोदय चंद्रकांत शिंदे इच्छापत्रावर. मित्रांनो, मला वाटतं आपण जवळजवळ 48 वर्षानंतर भेटलेलो आहोत. म्हणजे 48 पावसाळे आपण स्वतंत्रपणे अनुभवलेले आहेत. 4 पावसाळे आपण गरवारे कॉलेजमध्ये अनुभवलेले आहेत. ठीक आहे, विषय त्याने दिलेला आहे इच्छापत्र. वकिलीमध्ये असल्यामुळे त्याने दिला, मी स्वीकारला. आता इच्छापत्र ही इच्छा, मराठीमध्ये त्यांना 2-3 शब्द आहेत पर्याय. मृत्यूपत्र म्हटलं जातं. मृत्यूपत्र म्हटलं की लोकांना थोडंसं गंभीर वाटतं. इच्छापत्र सौम्य भाषेमध्ये झालं, किंवा व्यवस्थापत्र, आणि इंग्लिशमध्ये मात्र विल. आता हा विल हा जो शब्द आहे, हा कायद्याचा वाद जर बघितला तर इंडियन सक्सेशन ऍक्ट प्रमाणे तो आहे. आपण नॉर्मली काय बघतो की वारस हा पर्सनल लॉ प्रमाणे आलेला असतो. हिंदू सक्सेशन ऍक्ट, मुस्लिम लॉ, पारसी वगैरे जे काय आहे असे पर्सनल लॉ आहे. पण ह्याच्याही व्यतिरिक्त इंडियन सक्सेशन ऍक्ट मध्ये ही प्रोव्हिजन केलेली आहे की आपली इच्छा, आपण जे काही कमवलं त्याचा विनियोग कसा व्हावा, हे जर आपल्याला आपल्या लाईफ टाईम मध्ये जर करायचं असेल, इट इज आवर चॉईस. लाईफ टाईम मध्ये काय इमिजिएटली खरेदी करून द्या, सेल डीड करून द्या, म्हणजे प्रॉपर्टी विकली की ती राईट ट्रान्सफर होतो. परंतु आपल्या नंतर, आपल्या हयातीनंतर आपल्या प्रॉपर्टीज काय व्हायला पाहिजे, ही एक कायद्यामध्ये सुंदर योजना केलेली आहे मृत्यूपत्राची किंवा व्यवस्थापत्राची. आता याच्यामध्ये इंडियन सक्सेशन ऍक्टच्या ज्या प्रोव्हिजन आहेत, 390 सेक्शन आहेत त्याच्यामध्ये, त्यातलं फक्त लिमिटेड सेक्शन याच्यात आहे. आणि आपल्याला काय त्या सेक्शन मध्ये इंटरेस्ट नाहीये, जनरल जी काही स्टोरी स्वरूपात मी तुम्हाला सांगणार आहोत. कायद्याचा जो विषय आहे ते अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला कळेल अशा पद्धतीने. की इच्छापत्र जे आहे हे कुठल्या प्रॉपर्टीचं केलं जातं, पहिला महत्वाचा प्रश्न. ह्याच्यामध्ये आपली स्वतःची जी इस्टेट असेल, स्वतः कमवलेली जी प्रॉपर्टी आहे, त्याच प्रॉपर्टीचं आपण इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र करू शकतो. आपली वडिलोपार्जित जर असेल त्याचं इच्छापत्र करता येणार नाही, पण त्याच्यामधला जो काही तुमचा कायदेशीर हिस्सा असेल त्याचं मात्र होऊ शकतं. पण थोडक्यात हा जो कायद्याचा भाग आहे हा तुमच्या वैयक्तिक मिळकतीच्या संदर्भामधला आहे. मग त्याच्यामध्ये 2 येतात, मुवेबल येते आणि इमुवेबल पण येते. आता मुवेबल जी आहे ह्याच्यासाठी काही लिहायलाच पाहिजे अशी काही गरज नसते. पण ठीक आहे, आपल्याकडे आहे बाबा, सोनं आहे ना, चांदीचे काही दागिने असतात, हिरे माणिक, अनेक प्रकारचे माणसाला जीवनामध्ये आपण जमा करून ठेवलेले असतात. त्याप्रमाणे बँकेतल्या ठेवी असतात. तर त्याच्यासाठी आपण इच्छापत्रामध्ये करू शकतो. परंतु मोस्टली इच्छापत्र जे आहे हे इमुवेबल प्रॉपर्टी संदर्भामध्ये जास्तीत जास्त करणं जास्त गरजेचं असतं. कारण का, तर आपल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीचे वारस, आता एक वारस आहे का 2 वारस आहे, मुलं मुली वगैरे जे काय असते, मग त्याचा क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे बरेच प्रकार असतात. ह्या भानगडी होऊ नये. आज आम्ही कोर्टामध्ये बघतो प्रॉपर्टीच्याच केसेस खूप आहेत, खूप केसेस प्रॉपर्टीच्या, आणि त्याच्यामध्ये माणूस वर्षानुवर्ष कोर्टामध्ये अगदी
उंबरे झिजवतो आपण ज्याप्रमाणे म्हणतो, तसे कोर्टाचे उंबरे झिजवतो, वकिलांच्या ऑफिसचे पण उंबरे झिजवत असतो. म्हणजे आम्हालाही सुद्धा ते खूप वाईट वाटतं की ही काय परिस्थिती आहे. त्यासाठी ही प्रोव्हिजन आपल्याला कायद्याने जी दिलेली आहे की आपण आपल्या मिळकतीचं इच्छापत्र करायचं. आता ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जे नागरिक आहेत ह्याच्यासाठी एक कायदा किंवा एक भाग आहे आणि प्रिव्हिलेज बिल जे असतं की ते सोल्जर्स वगैरे ही जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी प्रिव्हिलेज बिल असतं. पण आपण सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी जो विषय आहे तो आपण बघूया की इट इज अनप्रिव्हिलेज. मग याच्यामध्ये काय करू शकतो आपण की तुमच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ह्या तुम्ही कोणाला द्यायच्या, मुलाला द्यायच्या, मुलीला द्यायच्या का त्यांना दोघांनाही सोडून आणखी कोणाला द्यायचा, दॅट इज युअर चॉईस. हा कायद्यामधला विषय जो आहे त्याची मोकळीक आपल्याला आहे की असं आपल्याला काही बंधन नाहीये की आपण इच्छापत्र करताना अमुकच्याच नावाने केलं पाहिजे तमुकच्या नावाने केलं पाहिजे असा विषय नाहीये. परंतु आपण वर्णन करताना त्या इच्छापत्रामध्ये संदिग्धता नसावी, निसंदिग्ध असावं. कारण ह्याची एक्झिक्युशन जी आहे, अंमलबजावणी जी आहे ते आपल्यानंतर होते. मग आपल्यानंतर अंमलबजावणी करताना जो कोणी एक्झिक्युटर असेल किंवा एक्झिक्युटर जरी नसला तर त्याची अंमलबजावणी करताना त्या वारसांना किंवा त्या नॉमिनीजना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून ते निसंदिग्ध असावं. परंतु कायदा काय सांगतो की याच्यासाठी एकूण मिळकतीचं तुम्ही वर्णन करा आणि तुमची इच्छा लिहा. याच्यासाठी कुठलाही स्पेसिफिक फॉर्म नाही. विलसाठी स्टॅम्पची सुद्धा गरज लागत नाही, स्टॅम्प पेपर सुद्धा लागत नाही की जो इतर केसेस मध्ये लागतो. हे साध्या कागदावर सुद्धा तुम्हाला लिहिता येतं. मग ते रजिस्टर करायचं का, सब रजिस्टरकडे जसं खरेदी कर रजिस्टर केलं जातं तसं त्याची सुद्धा गरज नाही. कोण म्हणतो नोटरी करू का, त्याची सुद्धा गरज नाही. पण एक गोष्ट त्याच्यासाठी आवश्यक आहे की 2 साक्षीदार त्याला मात्र लागतात आणि मेडिकल सर्टिफिकेट एक लागतं. मेडिकल सर्टिफिकेट कशासाठी की यू आर मेंटली फिट ऍज वेल एज फिजिकली फिट. या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जे लिहिलंय हे कायद्याने बरोबर धरलं जातं किंवा ग्राह्य धरलं जातं. आणि साक्षीदार जे आहेत हे तुमच्या हयातीनंतर समजा काही वादविवाद निर्माण झाला तर ते साक्ष तुमच्या संदर्भात देऊ शकतात. म्हणून साक्षीदार निवडताना सुद्धा आपल्या वयापेक्षा थोडा कमी वयाचा असावा की जेणेकरून आपल्या नंतर तो हयात असेल, म्हणजे त्या विलच्या एक्झिक्युशन मध्ये अडी अडचणी येणार नाही. मग त्याच्यामध्ये जे काही लिहायचं असेल की आपल्याला कधी कधी असा विषय असतो की मग माझी प्रॉपर्टी कुठे आहे मला माहित नाही, कधी कधी माहित असते, कधी कधी नावावर पण नसते. हल्ली बघतो किमती वाढल्यामुळे वकील मंडळीनेच आमच्या असे काही दिलेले असतात मार्ग, चल रे खरेदी करून हो दे, नावावर नाही झाले तरी तुझा ताबा असेल वगैरे वगैरे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कायद्याच्या थोड्या पळवाट आहेत, परंतु काही वेळेला त्याला पर्याय नसतो म्हणून ते करावं लागतं. परंतु तो सुद्धा तुमची प्रॉपर्टीज असते. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचं वर्णन तुम्ही त्या विल मध्ये किंवा तुमच्या त्या दस्तामध्ये व्यवस्थित लिहावं आणि ती प्रॉपर्टी कोणाला मिळाली पाहिजे, तुमच्या नंतर किती मिळाले पाहिजे. किंवा मला 3 मुलं आहेत, त्या 3 मुलांपैकी मला हे 2 बरे वाटतात, 1 नंबरचा जो आहे तो जरा कटाळ आहे, तो माझी काही देखभाल करणार नाही, हे दोघे आहेत, त्या दोघांपैकी एक जण माझी देखभाल करेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला तो देऊ शकता. फक्त त्या विल मध्ये किंवा त्या कागदामध्ये तुम्ही हे लिहिणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याला हे उरलेले 2 जण जे आहे ते तुमच्या नंतर त्रास देऊ शकणार नाही. कारण हे जे आहे हे टेस्टामेंटरी सक्सेशन म्हटलं जाते याला, की इच्छापत्रानुसार केलेले. आणि अदरवाईज काय होतं की हे विल खोटच आहे, त्याला बळजबरीच केली, आई वडिलांची माझ्या किंवा काय फसवून सह्या घेतल्या, दमदाटी केल्या. मग त्या कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आपण बघतो की ज्या काही कोर्शन वगैरे ज्या गोष्टी आहेत, दडपशाहीने केल्या, करतात काही गोष्टी. कधी कधी हॉस्पिटलमध्ये एखादा माणूस असतो आणि जसं ते खट्या मुलाचं सांगितलं उदाहरण, तो जातो, घेतो वडिलाचा अंगठा, तिथे सही करून घेतो, कोऱ्या कागदावर घेतो, लिहिलंय, त्याला काही स्टॅम्पची गरज नसते आणि जाऊन लिहितो, वकिलाकडे जातो, लिहून घेतो सगळ्या गोष्टी. म्हणजे इच्छा नसताना सुद्धा ती प्रॉपर्टी त्याला जाते आणि वडिलांच्या इच्छेप्रमाणे किंवा त्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे ती प्रॉपर्टी जात नाही. म्हणून आपण चांगल्या मनस्थितीमध्ये असताना बिल करणं हे सगळ्यात जास्त योग्य आहे.
आणि त्याचा एक आनंद आपल्याला असा मिळतो की मी जे काही कमवलं हे कोणाला मिळायला पाहिजे हे आपण निर्णय घेऊ शकतो. मी मालक आहे ना, मग मी ठरवणार की प्रॉपर्टी कोणाला मिळाली पाहिजे. ते एवढ्यासाठी आपण आपल्या हयातीमध्ये फिजिकली आणि मेंटली चांगल्या स्थितीमध्ये असताना नॉर्मली हे विल करावं. आता सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आणि वडीलपार्जित किंवा अॅन्सेस्ट्रल प्रॉपर्टी याच्यातले वाद बऱ्याच वेळेला कोर्टामध्ये उद्भवले जातात. आपण म्हणतो की ही माझी सेल्फ एक्वायर्ड आहे, पण जसं सांगितलं की जास्त वारस असले की तुमच्या नंतर ज्या व्यक्तीला किंवा ज्या मुलीला जर हिस्सा मिळाला नाही तर तो निश्चितपणे कोर्टात जाणार आणि हे बिल खोटं आहे हे ठरवून मागणार. मग वादाचा विषय तिथे होतो. बऱ्याचशा केसांना बघतो पूर्वी एवढे वाद व्हायचे नाही, पण हल्ली अनेक दावे असे कोर्टामध्ये येऊ लागलेले आहेत हे बिल खोटच आहे, ही सही बनावट आहे, बळजबरीने सह्या घेतल्या. म्हणजे तो कोर्टात वाद गेला की ज्याला हिस्सा मिळालेला नाही तो आनंदात राहतो आणि ज्याला हिस्सा मिळाला तो मात्र आयुष्यभर तिथे जगत राहतो. मग त्याला 10 वर्ष 20 वर्ष बांधल्यानंतर मग कोणतरी सल्ला देतो की बाबा दे त्याला थोडस करा कॉम्प्रोमाइज, मग त्या पद्धतीने ते जातं. परंतु तुमची खरी इच्छा त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केली जात नाही. एवढ्यासाठी आपण आपल्या प्रॉपर्टीचं चांगल्यात चांगल्या पद्धतीने सल्ला घेऊन जर विल केलं तर निश्चितच आपल्या प्रॉपर्टीचा विध्वंस होत नाही आणि आपली जी इच्छा आहे ती आपल्या हयातीनंतर पूर्ण होते आणि कायद्याचा विषय जो आहे तो जास्तपणे काय म्हणतात त्याला पळवाटा जे असतात किंवा वाटा फोडणारे जे काही मंडळी असतात त्यांना मोकळीक मिळत नाहीये. तर विषय असा असतो की ह्याच्यामध्ये एखादी मिळकत घेतली नाही होऊ शकतं, तर त्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन तुम्हाला करता येते की समजा तुम्ही 10 प्रॉपर्टीचं वर्णन लिहिलं आणि आणखी कुठली असेल किंवा नसेल माहित नसेल तर त्याचाही उल्लेख तुम्हाला याच्यामध्ये करता येतो की ह्याच्या व्यतिरिक्त माझी जी काही प्रॉपर्टी असेल ती सुद्धा माझ्यानंतर अमुक अमुक व्यक्तीला मिळावी किंवा अमुक अमुक मुलीला मिळावी. एकच गोष्ट याच्यामध्ये लिहायला महत्वाची असते की प्रेमाखातर तुम्ही कोणाला देता किंवा तुमच्या इच्छेखातर कोणाला देता त्याची कारण जी आहेत तुम्हाला व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये लिहिता आली पाहिजे आणि लिहिणं गरजेचंच आहे. नाही तर ह्या प्रॉपर्टीला अनेक पळवाटा कोर्टामध्ये मिळतात आणि अनेक वादाचे प्रश्न निर्माण झालेले असतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याचा अनुभव सुद्धा आलेला असेल किंवा कोर्टामध्ये जाण्याची वेळ आलेली असेल. ऍक्च्युअली कोर्टात जायची वेळ येऊ नये, पण कोर्टाची पायरी शाळेने चढायची नसते हा जो विषय आहे अगदी बरोबर आहे. आम्ही सुद्धा तेच बघतो की कोर्टात येऊ नये लोकांनी, पण आम्ही प्रोफेशन म्हणून तो विषय बाजूला ठेवला तर सर्वसामान्य नियम जर बघितला तर खरोखर कोर्ट म्हणजे वाईट, खरोखरच वाईट कायदा काढत असतो. कारण त्याचा अर्थ त्या जजला सुद्धा लागत नाही, दोन्ही वकिलांना सुद्धा लागत नाही, म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत भांडणं जातात आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा सगळं म्हणतं की खालचा कोर्ट काढावाय हे चुकलंय. आणि कधी कधी केसेस रिमांड होतात, पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणून ट्रायल कोर्टामध्ये परत येते, आलं पुण्यामध्ये केस, मग सापशिडी सारखा खेळ सुरू होतो. तर अशा अडचणीमध्ये आपण पडू नये म्हणून आपण एक आपली जी इच्छा आहे ती व्यवस्थितपणे लिहून काढावी, आपली सही व्यवस्थित करावी, अंगठा त्याच्यामध्ये करावा. आणि जरी कायद्यामध्ये म्हटलेलं असेल की याच्यावर स्टॅम्प गरज नाहीये, पण तुम्ही त्या इच्छेप्रमाणे तुम्ही स्टॅम्प वापरू शकता की त्यामुळे पुरावा ऍडिशनल होऊ शकतो, त्याच्यामध्ये नोटराईज करू शकता आणि अगदी वाटलं तर रजिस्टर सुद्धा तुम्ही करू शकता. पण याला स्टॅम्प पेपरची गरज नाही, स्टॅम्प ड्युटीची गरज नाही. त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचे बिल त्याच्यामध्ये लिहू शकता. कोणाला शंका जर असेल तर तुम्ही सुद्धा विचारू शकता. येस, नात्यातले चालतात आणि बाहेरचे चालतात. नियम असा आहे की तुम्ही ज्याला प्रॉपर्टी देताय तो साक्षीदार नसावा. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत की नॉर्मल कोर्स मध्ये तुम्हाला जर कोण ऑब्जेक्शन घेणार नसेल तर त्याची कॉपी तुम्ही तिथे देऊ शकता आणि त्याच्या आधाराने तुमचं नाव तिथे नोंदवलं जातं.
इट इज व्हॅलिड. पण याला ऑब्जेक्शन घेणारे जर लोक असेल तर मग ते समजा सोसायटीचेच लोक असतील ते तुम्हाला अडवतील, तुम्ही प्रोव्हाइड करून आणा. इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीमध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्शन घेतलं कोणी तर मग त्याच्यासाठी प्रोव्हिजन असे आहे की प्रोव्हाइड घ्यावं लागतं, म्हणजे कोर्टाकडून ते सिद्ध करून घ्यावं लागतं. आता सक्सेशन सर्टिफिकेट हा जो विषय आहे हा आणखी वेगळा आहे. सक्सेशन सर्टिफिकेट जे लागतं हे मुव्हेबल प्रॉपर्टीसाठी लागतं. इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी सक्सेशन सर्टिफिकेटची गरज नसते, हे बऱ्याच लोकांना माहित नाहीये. इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी तुम्हाला सक्सेशनची गरज नसते. सक्सेशन सर्टिफिकेट बघा, म्हणजे बँकेमध्ये जे पैसे ठेवलेले असतात त्याच्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट लागतं. बँकांचे शेअर्स, कंपन्यांचे शेअर्स आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेटची गरज लागते. पण तुमचा बंगला आहे, प्लॉट आहे, शेती आहे, घर आहे, ह्याच्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेटची गरज नाही. परंतु तुम्हाला एअरशिप सर्टिफिकेट मागू शकतात, म्हणजे वारसाचा दाखला. एअरशिप म्हणजे वारसाचा. आता वारसाचा दाखला कोण देतो? हा तहसीलदार पण देऊ शकतो. आणि तहसीलदारने नाही दिलं तर कोर्टामध्ये तुम्हाला जाऊन सिव्हिल कोर्टाकडून तुम्हाला तो एअरशिप सर्टिफिकेट मिळतं. काही केसेसमध्ये, म्हणजे मी स्वतः काही केसेसमध्ये असे काही डिसमिस करून टाकलेले आहेत की चुकीच्या मार्गाने जर तुम्ही कोर्टात गेला तर 10 वर्ष भांडून सुद्धा तुम्हाला काही मिळणार नाही. आता मागच्या महिन्यामध्येच एक केस मी अशी जिंकली म्हणजे ती डिसमिस करून टाकली. आमच्या पक्षकाराला त्याच्यामध्ये त्या सोसायटीने सक्सेशन सर्टिफिकेट मागितलं होतं. माझा मुद्दा एवढा होता की तो फ्लॅट आहे, फ्लॅटला सक्सेशन सर्टिफिकेट लागत नाहीये. मग तो आज गेला कोर्टामध्ये. त्यांचे जे दुसरे क्लेमंट होते त्यांनी सक्सेशन सर्टिफिकेटचा अर्ज केला. आम्हाला आर्ग्युमेंट मध्ये मी ते सगळं क्लिअर करून टाकले की त्याच्यामध्ये सक्सेशनची गरजच नाहीये. डिसमिस झाला त्यांचा दावा. कोणाला काही शंका असेल तर मला तुम्ही फोन करा. माझं ऑफिस इथेच आहे नारायणपेठेमध्ये, फक्त 4 ते 6 असतो तिथे. पुढे काय विसरला तर आता आपली मैत्रीण अशा बऱ्याचपेक्षा संकल्पनेतून आणि दिग्दर्शनातून ती आता 4 मोरांना नाचवणार आहे. हे मोर पहिल्यांदाच नाचणार आहे. रवींद्र देशपांडे, सुभाष पवार पहिल्यांदाच. धन्यवाद.
त्यांच्या हाताने त्यांनी तो उसाचा रस घेतला आणि ते त्यांनी उपास सोडला. आणि हेच त्यांनी जिथे सांगितलं होतं पालिताण्याला ते आदिनाथ मंदिर आहे आणि ती छळगावची एक यात्रा असते. तर ती वर्षातून एकच दिवस माघ शुद्ध 13ला तो एक दिवस उजाडतो. तिथं पाठीमागचा दरवाजा उघडतो आणि त्या दरवाज्यावरून 8.5 करोड मुनी लोक देवलोक किंवा मोक्ष मार्गाला गेले. तर त्या दिवशी ती यात्रा सुद्धा फार महत्वाची असते. ती एकदाच असती. 3,500 पायऱ्या चढायला लागतात आणि मग मागं असं पहिले 6 गावं होती आणि ती असं म्हणतात की त्यावेळेला त्या भगवानांनी 6 डांगामध्ये ते 6 डोंगर केले आणि ती साधारण 22 किलोमीटरची परिक्रमा असते. तर सकाळी साधारण सुरू करून ती मग दुसऱ्या ठिकाणी आपण उरतो आणि मग आपल्या राहत्या ठिकाणी येतो. आणि आमच्यामध्ये बरेच लोक आजपासून आंबा खायला सुरुवात करतात. त्यामुळं अक्षय तृतीये हे महत्व आमच्या याच्यात वेगळं आहे म्हणून सांगितलं. धन्यवाद. मांडली, उचलून धरली आणि यशस्वीरित्या पारही पाडली गेली. आता आपल्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे वळताना आपल्या प्रत्येकाच्याच मनातील काही भावना व्यक्त करायची संधी मला मिळाली आहे. कार्यक्रमाची सुरुवात गणेश प्रार्थना आणि सरस्वती स्तवनाने झाल्यावर आरोग्य विमा आणि इच्छापत्र अशा महत्त्वाच्या विषयावर आपल्या नोकरांनी उत्तम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. असे मार्गदर्शन हे आपल्या आत्ताच्या काळाची गरज आहे. या निमित्ताने आपण याचा नक्की विचार करू आणि योग्य ती पावलेही उचलू. उत्कंठा वाढवणारे गिरनार यात्रा आणि संगीत जगातील अनुभवही ऐकले. अभय मातेचे आणीबाणीच्या काळातील अनुभव अगदीच वेगळ्या वर्णाचे होते. गायन, विविध वाद्यवादन, समूह नृत्य आणि भजन. आजचा
स्पेशल एपिसोड म्हणूया आपण, की या सगळ्या मुलांनीच अरेंज करायचा होता आणि त्यांनी सादरीकरण इतकं सुंदर केलंय. म्हणजे आम्ही सुद्धा इतक्या दिवसात कधी नाचलो नाही, पण ही नाचणारी पण आमची मैत्रीणच होती बरं का. त्यामुळे तुमच्याबरोबर तिचंही आपण कौतुक करूया. पण एनिवे आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि तुमच्या गायन वादन आणि वेगवेगळे अनुभव, आणखी काय म्हणूया की वेगवेगळ्या विषयांवरचं तुमचं मार्गदर्शन, मग ते इन्शुरन्स असेल, इच्छापत्र असेल किंवा काही असेल, हे आम्हाला खरंच खूप मोलाचं वाटतं आणि याच्या पुढे पण आपण असेच भेटत राहू. खूप खूप धन्यवाद. बाय बाय. मुलांनीच हा कार्यक्रम करायचा ही सूचना अशा पहिला समर्थन दिलं वैशालीने आणि सर्व संयम प्रशासकांनी, म्हणजे दिवाळी सुधीर लक्ष्मण अशा आहेच प्रशासन, या सगळ्यांच्या टाळ्या. सर्व कलाकारांनी आणि व्याख्यात्यांनी जे सादरीकरण केलं त्यांच्याकरता खूप खूप टाळ्या. आल्यापासून आपण पाहिलं की बाहेर सुंदर रांगोळी काढली, इकडे आज सजावट केली आहे, इथे केलेली आहे. तर बाहेर रांगोळी कोणी काढली मला माहित नाही, पण तिने कोणी काढली तिच्याकरता टाळ्या. टाळ्या. तर मी आज होतो त्यामुळे मला कळलं नाही. आणि फलकावरती दीपाली आणि विश्वासनी फलक रंगवलेला आहे, त्यांच्याकरता टाळ्या. परवाच्या दिवशी विश्वास माझ्याकडे आला होता आणि बागेमध्ये काही पेंटिंग आहे, तर ते त्यांनी मला फक्त एक फोटो मागितला. म्हणजे मला म्हणाले फोटो त्या पर्टिक्युलर त्या चित्राचा भोग वाजवण्याचा चित्राचा फोटो दे, आणि त्यांनी फोटो दिला आणि त्याने ते चित्र खूप काढलं. त्याच्यासाठी खूप काढलं. या अर्चनालेली या सर्वांनी केलेली आहे, त्यांना खूप टाळ्या. आपल्या प्रत्येक कार्यक्रमात तर आता मांडलेली आहे आणि त्याची सगळी सजावट नैवेद्य सकट दीपाली आणि मंदिरी केलेली आहे. त्यांनी नैवेद्य सुद्धा घडणं आणलेला आहे आणि म्हणजे अक्षय तृतीयेचं औचित्य साधून योग्य ती पूजा करणं, ही जी एक आपण काय म्हणू प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याला दात सांभाळलेला आहे. त्यामुळे त्याचं कौतुक करूयात आपण सगळे. जोरदार टाळ्या. सांस्कृतिक समूह गाडी पटपट जाऊन खाऊया टाळपण्यावर ताव मारूया चला.